Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. बाळांनो, आपण युनिट नंबर 4 स्टार्ट केलेला आहे PLSQL प्रोग्रामिंग. तर युनिट नंबर 4 मध्ये आपण फर्स्ट जी व्हिडिओ बघितली होती त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय PLSQL, फीचर्स ऑफ PLSQL, ऍडव्हांटेजेस ऑफ PLSQL ब्लॉक स्ट्रक्चर. आपण हे PLSQL मध्ये आपण जे डेटा टाइप्स यूज करणार आहोत ते कोणते डेटा टाइप्स आहेत हे सगळे आपण पॉइंट डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण व्हेरिएबल म्हणजे काय, त्यानंतर कॉन्स्टंट म्हणजे काय, त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चरच्या अगेन 3 टाइप्स आहेत. त्यामधला फर्स्ट टाइप जो कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर आहे तो आज आपण रिकव्हर करणार आहोत. तर आजच्या या लेक्चर मध्ये फर्स्ट जो पॉइंट आहे तो PLSQL व्हेरिएबल. जसं सी प्रोग्रामिंग मध्ये व्हेरिएबल असतो, व्हेरिएबल कशासाठी यूज करतो, व्हेरिएबल इज अ टेम्पररी मेमरी लोकेशन टू स्टोअर द व्हॅल्यू. किंवा व्हेरिएबल आपण कशासाठी वापरतो, व्हॅल्यू स्टोअर करायला आणि टेम्पररी त्या मेमरीला नाव द्यायला आपण व्हेरिएबल यूज करतो. तर तसंच सेम PLSQL मध्ये व्हेरिएबल ही कन्सेप्ट आहे. तर व्हेरिएबलची कन्सेप्ट ही सेमच आहे, पण मात्र याच्यामध्ये त्याचा सिंटॅक्स वेगळा आहे. कारण PLSQL मध्ये आपण काय करतो, पहिला व्हेरिएबल नेम मेन्शन करतो आणि आपण सी प्रोग्रामिंग मध्ये फर्स्ट डेटा टाइप मेन्शन करतो आणि त्यानंतर व्हेरिएबल देतो. ह्याच्या अपोजिट आहे सी प्रोग्रामिंगच्या. तर सेम आता आपण व्हेरिएबल बघूया. व्हेरिएबल इज अ रिझर्व्ड मेमरी एरिया फॉर स्टोअरिंग डेटा ऑफ अ पर्टिक्युलर डेटा टाइप. म्हणजे डेटा टाइप आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू स्टोअर करायची आहे त्या डेटा टाइपची, तर आपण काय वापरतो, व्हेरिएबल. इट इज अ आयडेंटिफायर विच आयडेंटिफाइज द मेमरी लोकेशन वेअर डेटा इज स्टोअर्ड. दिस मेमरी इज रिझर्व्ड ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल विच इज डन इन द डिक्लेअर सेक्शन इन द PLSQL ब्लॉक. म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, कधी करतो, डिक्लेअर सेक्शन मध्ये, तेव्हाच त्याला मेमरी काय केली जाते, रिझर्व केली जाते. त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम डेटा टाइप आणि त्याची काय असेल ते साईज. एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, रोल नंबर इथं डिक्लेअर केलेला आहे, हा व्हेरिएबल आहे रोल नंबर आणि त्याचा डेटा टाइप मेन्शन केलेला नंबर आणि साईज आहे 2 म्हणजे 2 बाईट आहे याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये ए हा नंतर नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे, ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, त्याचा डेटा टाइप आहे इंट. जर तुम्हाला व्हेरिएबलला व्हॅल्यू सुद्धा असाइन करायची असेल तर तुम्ही ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशनच्या वेळी सुद्धा व्हॅल्यू असाइन करता. जसं सी प्रोग्रामिंग मध्ये आपण डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन बघितलेलं, तसंच आपण इथं डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन पण आपण करू शकतो. इथं त्याचा सिंटॅक्स आहे व्हेरिएबल नेम डेटा टाइप नॉट नल. नॉट नल इज द ऑप्शनल. म्हणजे तिथं तुम्ही नॉट नल लिहिला तर इट कंटेन्स दी व्हॅल्यू. नॉट नल म्हणजे ते रिकामा राहू शकत नाही. इज कोलन इक्वल टू व्हॅल्यू, त्याला काय असेल ती व्हॅल्यू असाइन करा. एक्झाम्पल आहे EID इज द व्हेरिएबल, नंबर इज द डेटा टाइप, 2 इज द साईज, नॉट नल इज द ऑप्शनल. किंवा नॉट नल हा कीवर्ड तुम्ही वापरला तरी तो रिकामा राहणार नाही. तर याला काय व्हॅल्यू असाइन केलेले आहे, 5. तर ह्या PLSQL मध्ये बघा साईज आहे 2 म्हणजे त्याच्यामध्ये 2 बाईट्स रिझर्व होतात. म्हणजे 1 to 99 इतकी आपण काय करू शकतो, व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. 100 जर वापरायचे असेल तर तुम्हाला इथं साईज किती द्यावी लागणार आहे, 3 साईज मेन्शन करावी लागणार आहे. तर EID या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असाइन केलेली आहे 5. द कीवर्ड नॉट नल. नॉट नल म्हणजे जे इंडिकेट्स दी EID कॅन नॉट बी ब्लँक फील्ड, म्हणजे तो रिकामा नाही. नॉट नल इज ना ऑप्शनल स्पेसिफिकेशन ऑफ दी व्हेरिएबल. ते नाही लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल. आणि कोलन इक्वल टू म्हणजे काय, असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे व्हॅल्यू त्याला त्या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी आपण कोलन इक्वल टू यूज करतो. ज्या पद्धतीनं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि व्हेरिएबलला ते व्हॅल्यू असाइन करतो, त्याच पद्धतीनं तुम्हाला वाटलं इथं आता बघा मी इथं व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्या व्हेरिएबलला काय केलेलं आहे, व्हॅल्यू सुद्धा असाइन केलेली आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, त्या डेटाबेस मधून त्या कॉलम मधून काय करायचं आहे, ती व्हॅल्यू रिट्राइव्ह करायची. म्हणजे व्हॅल्यू ती त्या व्हेरिएबलला असाइन करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. कारण आपण PLSQL मध्ये एखादा टेबल असेल, डेटाबेस असेल, त्या टेबल मधल्या कॉलमची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची असेल तर तुम्ही यूज करू शकता. तर त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे सिलेक्ट कीवर्ड कॉलम नेम इनटू व्हेरिएबल नेम फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन. सिलेक्ट कीवर्ड कॉलम नेम म्हणजे सिलेक्ट हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार, कॉलम नेम काय असेल तो इनटू कीवर्ड व्हेरिएबल नेम म्हणजे इनटू हा कॉन्स्टंट राहणार आणि कोणत्या टेबल मधून घ्यायचं त्या टेबलचं नाव आणि जर तुम्हाला काय असेल कंडिशन वापरायचं असेल तर कंडिशन. आता या दोन्हीचे सुद्धा 1 बाय 1 आपण काय बघूया, एक्झाम्पल बघूया. तर इथं मी एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे. व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, त्याच्यासाठी डिक्लेअर सेक्शन मध्ये आपण डिक्लेअर करणार. व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए, त्याचा डेटा टाइप आहे नंबर, त्याची साईज आहे 2 बाईट. सेम बी व्हेरिएबल डेटा टाइप नंबर, साईज आहे 2 आणि त्या बी ला व्हॅल्यू असाइन केलेली आहे मी 5. तर बी मध्ये व्हॅल्यू स्टोअर किती झाली, 5. ए ला व्हॅल्यू असाइन केलेली नाहीये.
मी बिगिन मध्ये काय केलेलं एक्झिक्युशन झालेलं आहे a कोलन इक्वल टू b, म्हणजे a या व्हेरिएबलला व्हॅल्यू कुणाची असाइन केलेली आहे b, मग b मध्ये किती आहे 5. मग आता a मध्ये सुद्धा किती व्हॅल्यू झाली 5. सो dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन मध्ये हा मेसेज असतो. हा जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये प्रिंटफ वापरतो मेसेज प्रिंट करण्यासाठी, तसं PL/SQL मध्ये dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन हा मेसेज वापरायचा आहे किंवा हे स्टेटमेंट वापरायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो मेसेज प्रिंट करायचा आहे तुम्ही टाईप करू शकता. तर मला इथं काय प्रिंट करायचं आहे व्हेरिएबल a ची व्हॅल्यू आता काय झालेली आहे b ची व्हॅल्यू a ला असाइन केली आहे. b ची व्हॅल्यू किती आहे 5. सो a ची व्हॅल्यू किती झाली 5. सो इथं प्रिंट काय मेसेज झाला 5. अशा पद्धतीने तुम्ही प्रोग्राम सिंपल लिहू शकता. तसंच आता आपल्याला काय करायचे आहे डेटाबेस किंवा टेबल मधून काय करायचं आहे एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करायची असेल तर आता मी फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे द बिलो प्रोग्राम विल गेट द सॅलरी ऑफ एम्प्लॉई विथ ID 1116 अँड डिस्प्ले ऑन, म्हणजे ज्याची एम्प्लॉई ID किती आहे 1116 त्याची काय करायची आहे मला सॅलरी डिस्प्ले करायची आहे. मग आता इथं मी डिक्लेअर सेक्शन मध्ये बघा व्हॅर अंडरस्कोर सॅलरी आणि त्याचा डेटा टाइप मेन्शन केलेला आहे नंबर, आणि दुसरा व्हेरिएबल आहे व्हॅर अंडरस्कोर एम्प्लॉई ID. हे दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेले आहेत व्हॅर सॅलरी आणि व्हॅर EMP ID. त्याचा डेटा टाइप सेम आहे नंबर, पण EMP ID ला मी व्हॅल्यू किती आहे मला EMP ID माझ्याकडं 1116 मी 1116 त्याला असाइन केलेली आहे. तर बिगिन सेक्शन मध्ये बघा मी प्रोग्राम एक्झिक्यूट केलेला आहे. सेम सिलेक्ट स्टेटमेंट इंटू स्टेटमेंट वापरून आपल्याला काय करायचं आहे त्या टेबल मधून डेटा त्या व्हेरिएबलला असाइन करायचा आहे. तर इथं मी स्टेटमेंट क्वेरी लिहिलेली आहे. सिलेक्ट काय करायचे आहे मला सॅलरी इंटू कोणत्या सॅलरीला सिलेक्ट कशामध्ये द्यायची आहे व्हॅर सॅलरीला, म्हणजे त्या टेबलमध्ये सॅलरी हा कॉलम आहे आणि त्या सॅलरीची व्हॅल्यू कुणाला असाइन केली व्हेरिएबलला कोणत्या तर व्हॅर सॅलरीला. कोणत्या टेबल मधून फ्रॉम एम्प्लॉय मधून, मग व्हॅर सॅलरी मध्ये ह्या सॅलरीची व्हॅल्यू स्टोअर झाली. व्हेअर EMP ID ज्याची EMP ID म्हणजे EMP ID ची व्हॅल्यू काय असणार आहे EMP व्हॅर EMP ID, मग व्हॅर EMP ची ID ची व्हॅल्यू काय आहे 1116. सो EMP ID ची व्हॅल्यू काय झाली 1116. dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन, तर काय प्रिंट होणार व्हॅर सॅलरी. मला काय सिलेक्ट झाली इथं सॅलरी, पण कोणत्या व्हेरिएबलला असाइन केली व्हॅर सॅलरी. सो इथं प्रिंट काय केलं मी व्हॅर सॅलरी प्रिंट केलं. मग 1116 ची जी काही सॅलरी आहे ती इथं काय होणार प्रिंट होणार. आणि सेकंड स्टेटमेंट मी प्रिंट केलेलं आहे द एम्प्लॉई डबल कॉलन मध्ये दिलेला आहे एम्प्लॉई. सो एम्प्लॉई आणि व्हॅर EMP ID त्याची ID प्रिंट होणार आणि त्यानंतर हॅज सॅलरी आणि इथं काय दिलेलं आहे व्हॅर सॅलरी, म्हणजे इथं जी काही सॅलरी प्रिंट झाली आहे ती सॅलरी म्हणजे द एम्प्लॉई ID काय येणार 1116 आणि त्याची जी सॅलरी इथं प्रिंट होणार आहे ती सॅलरी इथं परत काय होईल प्रिंट, म्हणजे द एम्प्लॉई 1116 हॅज सॅलरी काय असेल ती सॅलरी प्रिंट होणार. आउटपुट अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्ले होईल. आणि मी इथं काय केलेलं आहे एंड केलेलं आहे, म्हणजे ह्या बिगिन सेक्शनचं इथं काय झालेलं आहे एंड झालेला आहे आणि हे बॅकस्लॅश वापरलंय तर म्हणजे काय तुमचा इथं PL/SQL प्रोग्राम काय झालेला आहे एक्झिक्यूट झालेला आहे किंवा तिथं तुमचा प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही बॅकस्लॅश एंड कंपल्सरी वापरावं लागेल तेव्हा तुमचा PL/SQL एक्झिक्यूट होईल. तर इथं तुम्ही असे हे दोन प्रोग्राम्स जिथं आपण SQL कमांड्स म्हणजे जिथं आपण क्रिएट टेबल ह्या ज्या क्वेरी आपण रन करून बघितल्या होत्या तिथंच तुम्ही हा जो ऍज इट इज प्रोग्राम जरी तुम्ही तिथं रन केला तरी तुम्हाला आउटपुट दिसेल त्याच ठिकाणी रन करायचे आहेत. जिथं तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट करून बघितला होता SQL Oracle 10G जेव्हा सॉफ्टवेअर तुम्ही ओपन करा जिथं SQL कमांड्स रन करत होतं तिथं हा प्रोग्राम तुम्ही टाईप करा आणि रन म्हणा. रन म्हटल्यानंतर तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होईल. तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर तिथं सेव्ह सुद्धा ऑप्शन आहे. आता नेक्स्ट स्कोप ऑफ द व्हेरिएबल. जसं सी प्रोग्रामिंग मध्ये स्कोप असतो, जसा लोकल व्हेरिएबल असतो ग्लोबल व्हेरिएबल असतो तसा PL/SQL मध्ये सुद्धा त्या व्हेरिएबलचा स्कोप आहे. तर PL/SQL मध्ये नेस्टिंग ऑफ ब्लॉक म्हणजे त्या ब्लॉक मध्ये ब्लॉक. तर इच प्रोग्राम ब्लॉक मी कंटेन अनदर इनर ब्लॉक, म्हणजे जे मोठमोठे प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये एक आउटर ब्लॉक असतात ते परत त्याच्यामध्ये ब्लॉक ते परत त्याच्यामध्ये ब्लॉक असतात, म्हणजे आतले ब्लॉक असतात त्याला काय म्हणायचं इनर ब्लॉक आणि आउटचा असतो तो आउटर ब्लॉक. इफ अ व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड विदिन अ इनर ब्लॉक इट इज नॉट ऍक्सेसिबल टू आउटर ब्लॉक, म्हणजे जो व्हेरिएबल तुम्ही इनर ब्लॉक मध्ये डिक्लेअर करता तो आउटर ब्लॉक मध्ये यूज करू शकत नाही. इफ अ व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड अँड ऍक्सेसिबल टू एन आउटर ब्लॉक इट इज ऑल्सो ऍक्सेसिबल टू ऑल नेस्टेड इनर ब्लॉक्स, म्हणजे जो व्हेरिएबल आउटर ब्लॉक ऍक्सेस करतो म्हणजे आउटर ब्लॉक्स मध्ये जे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करता तर ते सगळे इनर ब्लॉक मध्ये यूज करू शकतो, पण इनर ब्लॉक मध्ये जे तुम्ही डिक्लेअर करता ते आउटर ब्लॉक मध्ये यूज करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये दोन टाइपचे स्कोप आहेत, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल. लोकल म्हणजेच काय जे ब्लॉक म्हणजे बघा इथं मी लोकल म्हणजेच काय जो इनर ब्लॉक मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करतो
तर त्याला काय म्हणायचं लोकल. आणि आउटर ग्लोबल म्हणजेच काय, जे तुम्ही ग्लोबल आउटर ब्लॉक असतो त्या ठिकाणी जे व्हेरिएबल डिक्लेअर करतात त्याला काय म्हणायचं ग्लोबल व्हेरिएबल. इथं दिलेलं आहे बघा, व्हेरिएबल्स आर डिक्लेअर्ड इन इनर ब्लॉक विच इज नॉट एक्सेसिबल बाय आउटर ब्लॉक मीन्स लोकल. आणि ग्लोबल म्हणजेच काय, द व्हेरिएबल्स डिक्लेअर्ड इन आउटर मोस्ट ब्लॉक ऑर दी पॅकेजेस. आता इथं मी एक प्रोग्राम घेतलेला आहे बघा, हा डिक्लेअर माझा काय आहे, हा फर्स्ट ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, num1 आणि num2. त्याला व्हॅल्यू असाइन केले 95 85. त्यानंतर बिगिन मध्ये म्हणजे माझ्या ह्या फर्स्ट ब्लॉक मध्ये काय मी प्रिंट मेसेज केलेला आहे, आउटर व्हेरिएबल num1 आणि आउटर व्हेरिएबल num2. मग आउटर व्हेरिएबल म्हणजे तुमची num1 ची व्हॅल्यू 95, num2 ची व्हॅल्यू 85 पहिला प्रिंट होणार. त्यानंतर परत मी इनर ब्लॉक केलाय बघा, म्हणजे मला परत मी काय वापरलाय डिक्लेअर ब्लॉक. म्हणजे तुमचा परत त्या ब्लॉक मध्ये आउटरचे इनर ब्लॉक तुम्ही यूज केला. इनर ब्लॉक म्हणजे कोणता डिक्लेअर, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल डिक्लेअर केलेत, num1 आणि num2. num1 ची व्हॅल्यू आहे 195, num2 ची व्हॅल्यू आहे 185. तर बिगिन मध्ये बघा सेम तुम्ही इनर ब्लॉक ची व्हॅल्यू प्रिंट केली आहे मी num1 ची, आणि num2 ची कोणती आहे 185. तर मला तुम्हाला इथं आणि इथं मी एंड केलेला आहे. हा एंड जो आहे तो या इनर ब्लॉकचा एंड आहे, आणि हा जो लास्ट एंड आहे तो आउटर ब्लॉकचा एंड झाला, आणि इथं तुमच्या हा प्रोग्रामचा एंड झाला, म्हणजे PLSQL कम्प्लीट झालेला आहे. तर आउटपुट फर्स्ट काय प्रिंट होणार, num1 ची व्हॅल्यू 95, num2 ची 85, त्यानंतर ह्या num ची व्हॅल्यू 195 आणि ह्या num2 ची व्हॅल्यू 185. अशा पद्धतीने इथं आउटपुट पण दिसत आहे. अशा पद्धतीने तुमचा PLSQL प्रोग्राम कंप्लीट होतो. तिथे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन दी स्कोप ऑफ दी व्हेरिएबल इन PLSQL. तेव्हा तुम्ही सांगू शकता की स्कोप म्हणजे त्याचे 2 टाइप्स आहेत, लोकल आणि ग्लोबल, आणि हा प्रोग्राम तुम्ही देऊन ते एक्सप्लेन करू शकता. नेक्स्ट PLSQL कॉन्स्टंट. PLSQL कॉन्स्टंट म्हणजेच काय, ज्या पद्धतीनं सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही काय करता, कॉन्स्टंट डिक्लेअर करता. म्हणजे कॉन्स्टंट डिक्लेअर केला जर व्हेरिएबल, तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय राहते, थ्रू आउट प्रोग्राम कॉन्स्टंट राहते, ती व्हॅल्यू चेंज होत नाही. सेम कन्सेप्ट PLSQL मध्ये सुद्धा सेम आहे. कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू युजड इन अ PLSQL ब्लॉक दॅट रिमेन्स अनचेंज्ड थ्रू आउट दी प्रोग्राम. इट इज अ युजर डिफाइंड आहे. युजर डिफाइंड म्हणजेच काय, युजरला जी व्हॅल्यू असाइन करायची आहे आणि कॉन्स्टंट डिक्लेअर करायची आहे, तर त्याला काय म्हणायचं, युजर डिफाइंड. युजर करू शकतो म्हणून त्याला काय म्हणतात, युजर डिफाइंड. इट कॅन बी डिक्लेअर्ड अँड युज्ड इन्स्टेड ऑफ ऍक्च्युअल व्हॅल्यूज. तर इथं त्याचा सिंटॅक्स आहे कॉन्स्टंट नेम, कीवर्ड कॉन्स्टंट राहणार. आता इथं कॉन्स्टंट नेम म्हणजेच काय, व्हेरिएबल नेम, ज्या व्हेरिएबलला तुम्हाला कॉन्स्टंट करायचं आहे त्या व्हेरिएबलचं नाव. त्यानंतर कॉन्स्टंट कीवर्ड, आणि त्या कॉन्स्टंटचा ह्या व्हेरिएबलचा जो काही डेटा टाइप आहे तो डेटा टाइप, आणि त्याला कोलन इक्वल टू म्हणजे ज्याला ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार आहे ती व्हॅल्यू तुम्ही असाइन करायचं आहे. इथं बघा दिलेलंच आहे मी, कॉन्स्टंट नेम म्हणजेच काय, जस्ट लाईक अ व्हेरिएबल नेम, आणि व्हॅल्यू म्हणजेच काय, त्याला जी काय व्हॅल्यू असाइन करायची ती व्हॅल्यू, आणि कॉन्स्टंट वर्ड हा कॉन्स्टंट राहणार आहे. आता इथं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं मी डिक्लेअर सेक्शन मध्ये पाय हा व्हेरिएबल आहे आणि त्याची कॉन्स्टंट आणि डेटा टाइप नंबर आहे, त्याला व्हॅल्यू असाइन केली 3.14, आणि रेडियस एक डिक्लेअर केलेला आहे व्हेरिएबल, त्यानंतर डाय डिक्लेअर केलेला आहे, त्यानंतर सर्कम्फरन्स डिक्लेअर केला आहे, त्यानंतर एरिया त्याचा डेटा टाइप आहे, त्याची साईज अलोकेट केलेली आहे. आता मी बिगिन मध्ये बघा, रेडियसला व्हॅल्यू किती दिलेला आहे 9.5, डायला व्हॅल्यू दिली आहे रेडियस इंटू 2 म्हणजे 95 पॉईंट इंटू 2, सर्कम्फरन्सला व्हॅल्यू किती मी फॉर्म्युला असाइन केलेला आहे 2.0 इंटू पाय, पाय म्हणजे 3.40 इंटू रेडियस किती आहे 9.5. तर एरिया सेम, एरिया म्हणजेच काय, पाय इंटू रेडियस सेम व्हॅल्यू पुट होणार. आणि तुम्हाला मी इथं मेसेज प्रिंट केलेला आहे DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन यूज करून. मी पहिली जी प्रिंट केला मेसेज तो रेडियस प्रिंट होणार 9.5. डायमीटर म्हणजेच काय 9.5 इंटू 2 19, सर्कम्फरन्सचा 59.69, आणि एरिया कॅल्क्युलेट होणार 283.53. अशा पद्धतीने इथं मी एकच ब्लॉक आहे, सो एकच एंड केलेला आहे, आणि त्यानंतर बॅकस्लॅश वापरलेला आहे. इथं तुमचा PLSQL प्रोसिजर सक्सेसफुली कंप्लीट होईल. अशा पद्धतीने तुम्ही कॉन्स्टंट यूज करू सुद्धा शकता. तुम्हाला याच्यावरती सुद्धा 2 मार्काला क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन कॉन्स्टंट किंवा व्हॉट इज द कॉन्स्टंट किंवा गिव्ह द सिंटॅक्स टू डिक्लेअर द कॉन्स्टंट इन PLSQL. त्यानंतर आपण लास्ट कन्सेप्ट बघणार आहोत ती आहे कंट्रोल स्ट्रक्चर. ज्या पद्धतीने सी प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही कंट्रोल स्ट्रक्चर बघितला होता किंवा डिसिजन मेकिंग बघितला होता, तसंच PLSQL मध्ये सुद्धा आपल्याला काय बघायचं आहे, कंट्रोल स्ट्रक्चर ही कन्सेप्ट बघायची आहे. PLSQL control structures are used to control flow of execution. PLSQL provides the different kinds of statements to provide such a type of procedural capabilities. These statements are almost same as the provided by other categories, आणि त्याच्यामध्ये 3 टाइपचे कॅटेगरीज आहेत. कंडिशनल कंट्रोल आहे, इटरेटिव्ह कंट्रोल आहे, आणि सिक्वेन्शियल कंट्रोल आहे. कंडिशनल कंट्रोल
कंट्रोल म्हणजे तुमचे जे काही इफचे स्टेटमेंट्स वगैरे असतात, इफ देन स्टेटमेंट्स किंवा स्विच केसेस, जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये वापरत होतो, तर त्या केसेस सगळ्या कंडिशनल कंट्रोलच्या येतात अंडर. इटरेटिव्ह म्हणजेच काय, लुपिंग वगैरे, रिपीट तुम्हाला जर ब्लॉक एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही इटरेटिव्ह कंट्रोल मध्ये लुपिंग यूज करू शकता. आणि सिक्वेन्शियल कंट्रोल मध्ये गो टू स्टेटमेंट यूज करायचं आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कंडिशनल कंट्रोल इतका पॉइंट डिस्कस करणार आहोत. तर कंडिशनल कंट्रोल मध्ये आपण इफ स्टेटमेंट्स बघणार आहोत आणि केस स्टेटमेंट्स बघणार आहोत. आणि इफ मध्ये इफ देन एल्स आणि नेस्टेड इफ देन, आणि केस मध्ये सिंपल केस आणि सर्चड केस. तर इफ देन स्टेटमेंट म्हणजे बघा, जर कंडिशन ट्रू असेल तर देन स्टेटमेंट प्रिंट करा, जसं आपण सी मध्ये बघितलेलं त्या पद्धतीनेच आहे. The if statement associates the condition with a sequence of statements enclosed by the keywords then आणि end. म्हणजे then if statement जे स्टेटमेंट्स असतात ते कुणामध्ये असतात, then आणि end. If the condition is true, then statements get executed. If the condition is false, then null. आता त्याच्यासाठी सिंटॅक्स आहे if condition then जे काही स्टेटमेंट्स एक्झिक्यूट करायचे तुम्हाला ते, आणि त्याचा इफचा एंड इथनं. आता मी इथं प्रोग्राम लिहिलेला आहे बघा, डिक्लेअर केलेला आहे. डिक्लेअर ब्लॉक मध्ये काय केलंय, एक नंबर डिक्लेअर केलाय. ए नंबर, ए हा व्हेरिएबल आहे, त्याचा डेटा टाइप आहे नंबर. ए ला व्हॅल्यू मी असाइन केलेले आहे 10. परत बिगिन मध्ये बघा, ए ला व्हॅल्यू काय असणार, ए इक्वल टू काय आहे 10. इफ मी इथं बिगिन मध्ये जे ए इक्वल टू 10 केलेलं आहे, तुम्ही केला तरी चालेल, अदरवाइज मी इथं ए मध्ये ए ला व्हॅल्यू असाइन केलेलीच आहे. इफ डायरेक्ट लिहिला तरी चालेल. इफ मध्ये काय केलेलं आहे मी, ए इज लेस दॅन 20, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे माझी 10. 10 इज लेस दॅन 20 आहे का, 10 इज लेस दॅन 20, कंडिशन इज ट्रू. देन जर कंडिशन ट्रू झाली तर हे मेसेज काय होणार, प्रिंट होणार. कंडिशन माझी 10 इज लेस दॅन 20, कंडिशन इज ट्रू, सो मेसेज काय प्रिंट होईल, ए इज लेस दॅन 20. सो आउटपुट बघा, ए इज लेस दॅन 20 प्रिंट झालेला आहे. त्यानंतर ह्या इफचा एंड कशाने झाला, एंड इफ झालेला आहे. त्यानंतर मी मेसेज जस्ट प्रिंट केलेला आहे. तुम्ही अदर इथं तुम्हाला स्टेटमेंट्स नको असतील तर तुम्ही नाही प्रिंट केला तरी चालेल, पण मी मेसेज प्रिंट केलेला आहे व्हॅल्यू ऑफ ए. सो व्हॅल्यू ऑफ ए इज काय झाली 10, आणि इथं एंड झालेला आहे, म्हणजे ह्या मेन ब्लॉकचा तुमचा काय झालेला आहे, एंड झालेला आहे. तर इथे तुम्ही नंतर मी बॅकस्लॅश वापरलेला आहे, म्हणजे तुमचा PL/SQL इथं कम्प्लीट होतो. तर आउटपुट काय जनरेट होणार आहे, ए इज लेस दॅन 20 आणि व्हॅल्यू ऑफ ए इज 10. अशा पद्धतीने तुम्ही इफ स्टेटमेंटचे हे प्रोग्राम सुद्धा रन करून बघून घ्या. त्यानंतर इफ देन एल्स, म्हणजे कंडिशन ट्रू झाली तर स्टेटमेंट प्रिंट, अदरवाइज फॉल्स झाली तर अनदर स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे आहेत. इथं सिंटॅक्स आहे बघा सेम, इफ कंडिशन ट्रू देन स्टेटमेंट्स 1, अदरवाइज एल्स स्टेटमेंट्स 2, आणि त्या इफचा एंड इफ. त्यानंतर इथं सिंटॅक्स आहे, एक्झाम्पल आहे, डिक्लेअर अ नंबर, आणि इथं नंबर ए नंबर आहे, म्हणजे ए हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. ए ला व्हॅल्यू असाइन केलेली आहे 100, त्याची साईज 3 आहे. आणि बिगिन मध्ये बघा, ए इज लेस दॅन 20, ए इज लेस दॅन 20 आहे का, 100 इज लेस दॅन 20 आहे का, कंडिशन काय झाली माझी फॉल्स, सो देन चे स्टेटमेंट प्रिंट होणार नाहीत. कंडिशन ट्रू झाली असती तर हा मेसेज प्रिंट झाला असता, पण आता माझी कंडिशन काय झालेली आहे, फॉल्स झालेलं आहे. फॉल्स झाले त्यामुळे एल्स मध्ये गेला. एल्स मध्ये काय आहे, dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन, ए इज नॉट लेस दॅन 20. मग फर्स्ट मेसेज काय प्रिंट होणार, ए इज नॉट लेस दॅन 20. आणि त्यानंतर एंड, ह्या इफचा एंड काय झाला, इथं एंड झालेला आहे. मग इथं एंड झाला, नेक्स्ट लाईनला कंपायलर गेला, dbms अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन, व्हॅल्यू ऑफ ए काय आहे 100, मेसेज काय प्रिंट झाला, व्हॅल्यू ऑफ ए इज 100. इथं प्रोग्रामचा तुमचा एंड झालेला आहे, आणि इथं बॅकस्लॅश वापरलेला आहे. PL/SQL इज प्रोसिजर सक्सेसफुली कम्प्लिटेड. हे सुद्धा प्रोग्राम तुम्ही रन करून बघा. त्यानंतर नेस्टेड इफ देन एल्स, म्हणजे इफ देन मध्ये इफ देन. अगेन तुम्हाला काय करायचं आहे, इफ देन किंवा इफ देन एल्स, इफ स्टेटमेंट इनसाइड अनदर इफ देन और इफ देन एल्स. इफ देन मध्ये इफ देन वापरायचं आहे. आता जर इफ कंडिशन, इफ मध्ये तुम्ही फर्स्ट कंडिशन घाला, ती जर ट्रू झाली तर ते स्टेटमेंट्स प्रिंट होतील. इफ मध्ये अनदर कंडिशन घाला, ती जर ट्रू झाली तर हे स्टेटमेंट्स प्रिंट होतील, अदरवाइज त्या इफचा एंड. आणि त्यानंतर एल्स जर फॉल्सच झाली तर डायरेक्ट कुठे जाणार, एल्सला. आणि आता इथं बघा, एक्झिक्यूट्स व्हेन बुलियन एक्सप्रेशन ट्रू, पहिलं जर ट्रू झाली कंडिशन तर स्टेटमेंट प्रिंट होणार, त्यानंतर नेक्स्ट ला जाणार. कंडिशन सेकंड पण ट्रू झाली तर सेकंड स्टेटमेंट प्रिंट होणार. त्यानंतर सेम एक्झिक्यूट्स एल्स ला कधी जाणार, इफ द बुलियन एक्सप्रेशन इज नॉट ट्रू, म्हणजे पहिली जर कंडिशन तुमची फॉल्स झाली तर इनर मधले स्टेटमेंट प्रिंट होणार नाही, डायरेक्ट कुठे जंप होणार, एल्स ला. आणि त्या इफचा एंड, म्हणजे आउटर इफ हा जो आहे, ह्या इफचा एंड कुठे झालेला आहे इथं, आणि हा इफचा एंड इथं, इनर इफचा एंड इथं झालेला आहे. अशा पद्धतीने हा सिंटॅक्स आहे. पण आता प्रोग्राम बघूया.
इथं मी एक डिक्लेअर केलेला आहे व्हेरिएबल ए आणि दुसरा डिक्लेअर केलेला आहे बी आणि ह्याचे डेटा टाइप्स आहेत नंबर आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ए ला असाइन केल्या 100 आणि बी ला असाइन केल्या 200. तर बिगिन मध्ये बघा ए इक्वल टू 100 आहे का, व्हॅल्यू काय झाली तुमची ए इक्वल टू 100 आहे का, कंडिशन काय झाली ट्रू. जर कंडिशन फॉल्स असती तर डायरेक्ट जम्प कुठे केलं असतं, ह्या एंड इफच्या बाहेर, ह्या फर्स्ट एंड इफच्या बाहेर. पण आता आपण एंड इफच्या बाहेर काय वापरलेलं नाहीये, मग मात्र माझी कंडिशन सुद्धा काय आहे ट्रू आहे. सो ट्रू आहे म्हटल्यावर नेक्स्ट लाईनला गेला. बी इक्वल टू काय आहे 200, मग ही पण कंडिशन माझी काय झाली ट्रू झाली. सो डीबीएमएस अंडरस्कोर पुट अंडरस्कोर लाईन मध्ये व्हॅल्यू ऑफ ए काय आहे 100 आणि बी काय आहे 200. मेसेज जस्ट प्रिंट झाला, व्हॅल्यू ऑफ ए इज 100 आणि बी इज 200. मग त्यानंतर ह्या इफचा एंड झाला एंड इफ, त्यानंतर ह्या इफचा एंड झाला एंड इफ, त्यानंतर मी जस्ट मेसेज प्रिंट केलेला आहे डीबीएमएस अंडरस्कोर पुट अंडरस्कोर लाईन एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ ए इज 100 आणि एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ बी इज 200. आणि इथं ह्या प्रोग्रामचा एंड झालेला आहे. त्यानंतर PLSQL सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. हे सुद्धा प्रोग्राम तुम्ही रन करून बघा. आता लास्ट कन्सेप्ट बघायची आहे कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर मध्ये केस स्टेटमेंट. जसं आपण सी प्रोग्रामिंग मध्ये स्विच केस वापरतो त्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, आता इथं केस वापरायचे आहे. परत केस स्टेटमेंट्स कॅन बी युज्ड व्हेन सिंगल कंडिशन्स मे इव्हॅल्युएट मल्टिपल रिझल्ट. एक कंडिशन चेक करायचे आहे आणि मल्टिपल रिझल्ट असणार, देअरफॉर मल्टिपल ऍक्शन, त्याच्यासाठी आपल्याला मल्टिपल ऍक्शन्स करायच्या आहेत. जनरली केस इज युज्ड व्हेन देर आर मोर दॅन अल्टरनेटिव्ह ऍक्शन्स, एकापेक्षा जास्त काय आहेत तिथे ऍक्शन्स आहेत. आता त्याच्यामध्ये दोन केस स्टेटमेंट्स आहेत, सिंपल केस आणि सर्चड केस. सिंपल केस म्हणजे काय, रेग्युलर तुम्ही स्विच केस जसं वापरता, एक व्हॅल्यू देता, ती कंडिशन चेक करायची आहे, ती कंडिशन चेक झाली तर जम्प डायरेक्ट त्या केस मध्ये येणार आणि तो काय मेसेज असेल ते आपण प्रिंट करतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, एक सिलेक्टर असतो, ती व्हॅल्यू सिलेक्ट झाली तर डायरेक्ट मेसेज जम्प होणार. आणि म्हणजे काय इफ सिंपल केस लाईक द इफ स्टेटमेंट, द केस स्टेटमेंट सिलेक्ट्स वन सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट्स टू एक्झिक्यूट. म्हणजे याच्यामध्ये काय असतो, सिक्वेन्स असतो, वन बाय वन चेक करत राहतो. हाऊ यू आर टू सिलेक्ट द सिक्वेन्स, द केस स्टेटमेंट यूज अ सिलेक्टर रॅदर दॅन मल्टिपल बुलियन एक्सप्रेशन. द सिलेक्टर इज अन एक्सप्रेशन हुज व्हॅल्यू इज यूज्ड टू सिलेक्ट वन ऑफ द सेव्हरल अल्टरनेटिव्ह. म्हणजे पर्याय काय असतात, जास्त असतात, त्यातला एक व्हॅल्यू काय करायची असते तुम्हाला सिलेक्ट करायची असते, तर त्याला काय म्हणायचं सिंपल केस. आणि सर्चड केस मध्ये काय करायचं आहे, सर्च करत राहायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला नो सिलेक्टर काही नसतो. when clauses contain search condition the yield boolean values true or false. सेम आहे दोन्ही पण. आता आपण इथं बघूया सिंटॅक्स बघा, केस आहे याच्यामध्ये सिलेक्टर वापरलेला आहे आणि व्हेन इथं बघा सिंटॅक्स कसा असणार, केस सिलेक्टर व्हेन व्हॅल्यू 1 देन स्टेटमेंट्स 1, व्हेन व्हॅल्यू 2 देन स्टेटमेंट्स 2. आणि जे काही केस तुम्हाला वापरायचे आहे ते व्हेन हा कीवर्ड कॉन्स्टंट राहणार, व्हेन व्हॅल्यू 3 देन स्टेटमेंट्स 3, एल्स करा, एल्स झाल्यानंतर एंड करा त्या ह्याचा सिलेक्टरचा आणि त्यानंतर एंड केस वापरा, त्या केसचा सुद्धा काय झाला एंड झाला. इथे एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे बघा, डिक्लेअर केलेलं आहे ग्रेड इज द व्हेरिएबल नेम आणि कॅर इज द डेटा टाइप. आणि ग्रेडला मी व्हॅल्यू काय असाइन केली ए, म्हणजे ए आहे. आणि बिगिन मध्ये गेला त्यानंतर केस ग्रेड, केस आता इथं बघा ग्रेड हा काय झाला, त्याच्यासाठी आपण डेटा टाइप काय वापरला, केस वापरला. म्हणजे डेटा टाइप वापरला नाही तर बाळांनो काय केलेलं आहे आपण इथं केस म्हणजे केस वापरणार आहोत म्हणून सो केस लेटर वापरला कॉन्स्टंट. आणि कुणाचा ग्रेड या व्हेरिएबलला जेव्हा व्हेन ए असेल तेव्हा काय प्रिंट होणार एक्सलंट, बी असेल तर व्हेरी गुड, सी असेल तर वेल डन, डी असेल तर यू पास्ड, एफ असेल तर ट्राय अगेन. जर यातलं ABCD एफ मधलं नसेल तर दुसरं कोणतं लेटर असेल तर नो सच अ ग्रेड. आणि तिथं त्या केसचा एंड केलेला आहे आणि मग त्यानंतर पूर्ण प्रोग्रामचा एंड केलेला आहे. आता ग्रेड माझा कोणता आहे ए, मग जम्प केला ग्रेड मध्ये गेला ए, मग ए आहे का इथं मॅच झाला, मॅच झालेला आहे फर्स्ट क्लास, तर मेसेज काय प्रिंट होणार एक्सलंट. बी असेल तर सेकंडला जाणार, सी असेल तर थर्डला, जर अनादर असेल तर नो सच अ ग्रेड. अशा पद्धतीने तुम्ही सिंपल केस वापरून सुद्धा प्रोग्राम्स क्रिएट करू शकता. त्यानंतर सेकंड आहे तो सर्चड केस. सर्चड केस मध्येच काय, जसं आपण इथं सिलेक्टर वापरलेला आहे बघा, तसं इथं पण आपण सिलेक्टरला त्या व्हॅल्यू असाइन केली तरी डायरेक्ट चालते. सिलेक्टर इक्वल टू व्हॅल्यू देन स्टेटमेंट्स 1, सिलेक्टर इक्वल टू व्हॅल्यू 2 असं पण तुम्ही वापरू शकता आणि त्या केसचा एंड केलेला आहे. आता इथं बघा मी सेम प्रोग्राम आहे, माझ्याकडे ग्रेड आहे, कॅर आहे, त्याला बी व्हॅल्यू असाइन केल्या. इथं बघा बिगिन मध्ये डायरेक्ट केस गेलेला आहे, तर इथं व्हेन ग्रेड इक्वल टू, मी इथं बघा इथं ग्रेड हा व्हेरिएबल केस मध्ये डायरेक्ट असाइन केला होता, पण त्या इथं मी काय केलेलं आहे त्या व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन केलेल्या आहे. तर व्हेन ग्रेड इक्वल टू काय केलेलं आहे ए असेल
तर काय प्रिंट होणार एक्सलंट. ग्रेड काय आहे बी. मग आता ग्रेड काय आहे माझ्याकडे बी, तर काय प्रिंट झालेलं आहे व्हेरी गुड. तर तुम्ही डायरेक्ट त्या केस बरोबर इथं मी सिंपल मध्ये ग्रेड वापरलेलं होतं, पण इथं मी काय केलेलं त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केलेली आहे आणि मग त्या पद्धतीने ती सर्च केलेली आहे. तर सर्च केस मध्ये सिलेक्टर नसतो. अशा पद्धतीने तुम्ही आता आउटपुट काय प्रिंट होणार बी चा व्हेरी गुड. आणि इथं तुम्ही एंड केस केलेला आहे आणि इथं प्रोग्रामचा एंड केलेला आहे. ए बी सी डी एफ अनादर लेटर असतील ह्या 5 लेटरला सोडून, तर तुमचा आउटपुट काय येणार नो सच अ ग्रेड. अशा पद्धतीने तुम्ही सगळे हे प्रोग्राम्स करून बघा. आणि जर तुम्हाला काय या लेक्चर मध्ये डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि ह्यावरती दिलेले असाइनमेंट कंपल्सरी सॉल्व्ह करून सबमिट करा. बाळांनो, एक लक्षात ठेवा, हे जे काही प्रोग्राम्स मी दिलेले आहेत ते प्रोग्राम्स तुम्ही जिथं एसक्यूएल कमांड्स रन करत होता त्या ठिकाणी तुम्ही ते प्रोग्राम्स टाइप करा आणि जिथं तुम्हाला ऑप्शन असतो रन म्हणून तिथं तुम्ही रन केल्यानंतर तुम्हाला त्याचा आउटपुट डिस्प्ले होईल. आणि तुम्हाला सेव्ह करायचे असतील तर तिथं सेव्ह म्हणून पण ऑप्शन असतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की हे PL/SQL प्रोग्राम कुठे वेगळीकडे एक्झिक्यूट करायचे आहेत का, पण त्याच्यासाठी काही गरज नाही. तुम्ही ओरॅकल मध्ये तिथं त्या ठिकाणी प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. आणि जर कुणाला काय प्रॉब्लेम असेल आजच्या या लेक्चरमध्ये आणि आजच्या आपण लेक्चरमध्ये बघा बाळांनो, व्हेरिएबल म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, व्हॅल्यू कशी असाइन करायची, कॉन्स्टंट कसा डिक्लेअर करायचा, ह्याचे दोन्ही पण आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. त्यानंतर कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, कंट्रोल स्ट्रक्चरचे 3 टाइप कोणते आहेत आणि त्यातला फर्स्ट टाइप जो आहे कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर हा आपण आज कंप्लीट केलेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण इटरेटिव्ह कंट्रोल आणि सिक्वेन्शियल कंट्रोल हे 2 टाइप्स आपण बघणार आहोत. जर कुणाला आजच्या लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता बाळांनो. आणि ह्याच्यावरती दिलेली जी काही असाइनमेंट आहे ती तुम्ही सॉल्व्ह करा. थँक्यू.